हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी नंदिनी तुमचं माझ्या श्री कृपा चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। आज होती श्रीच्या शाळेला सुट्टी, तर श्रीचं सकाळपासूनच चाललं त्याच्या पप्पांसोबत की पप्पा मला आज शेताकडे यायचं आहे वगैरे। तर आज आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहोत। तर हे पहा श्रीचं चाललं आहे आल्याबरोबर कबूतर उडवणं। तर श्रीचं असं मत होतं की मम्मा हे कबूतर आपलं हरभरा खाऊन घेतील वगैरे, त्यामुळं कबूतर उडवत आहे। मुलांचं कसं असतं बघा, दररोज शाळा ट्यूशन वगैरे अभ्यास करून कंटाळ्यासारखे होतात। तेवढंच थोडं बाहेर आलं की त्यांनाही वातावरण चेंज होतं व मूड फ्रेश होतो मुलांचा। श्रीकडं बघून मला माझं लहानपण आठवलं। अगोदर कसं असायचं बघा, आपल्या लहानपणी 7 ते 12 शाळा असायची। शाळा सुटल्याच्या नंतर आई वडिलांसोबत आपण शेताकडे जायचो, मस्त मजा करायची। आताच्या या अभ्यासाच्या ट्यूशनच्या या युगामध्ये लहान मुलांचं कुठंतरी बालपण हरवल्यासारखं वाटतंय। हे बघा आमच्या शेतातील चिकूचे झाड तसे भरपूर आहेत, 2-3, पण ते पलीकडे आहेत, पलीकडे जावं लागणार। पलीकडे आहे गायाचा चारा, त्याच्यामुळे पलीकडे काय जाता येणार नाही। एक जांभळीचं झाड आहे, चिकूचे आहेत 2-3, पण इथलचे बघून घ्या तुम्ही। हे बघा चिकूला आलेला आहे बहार, मस्त मस्त चिकू। सध्या लहान आहेत रे पिलू, मोठे झाले की नाही आपण तोडून। जाऊ नको वर, खाली उतर, खाली उतर, ये तुला पोहोचत नाही, छोटा आहेस ना तू। हा पहा आमचं नाले किती सुंदर नाले आहे। हां दाखव इकडं, काय म्हणायला सांग। हा पहा नाले आमचं किती छोटं, जोरात बोल, ऐकू येत नाही। हा पहा नाले आमचं किती छान छोटं नारळ आहे। दाखव ना, हातावर घेऊन दाखव। हा बघा छोटा नारळ। हे इथे एक नारळाचं झाड आहे, त्या नारळाच्या झाडात छोटे छोटे फळं अशा गळून पडायलेत, त्याच्यामुळे दाखवते ते छोटं नारळ पहा म्हणते। सध्या आहेत ते छोटे छोटे, पण बघू कधी मोठे होतील, जेव्हा मोठे होतील तेव्हा भेटतील। कधी कधी पडतात बघा म्हणा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितलाच असेल म्हणते श्री। बघितला नसेल तर बघून घ्या, आहे की नाही श्री? म्हण ना, तू काहीतरी म्हणायला होतास की। व्हिडिओ सबस्क्राइब करा, हां लाईक करा, लाईक करा, हो लाईक करायचं विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा म्हणा। कमेंट करा, काय करा? कमेंट करा, शेअर करा, हां आणि माझा व्हिडिओ व्हायरल करा, आणि माझा व्हिडिओ व्हायरल करा। तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडते? श्रीची मस्ती, सर्वात जास्त तुम्हाला श्रीची मस्ती आवडत असेल, आहे की नाही श्री? इकडे बघ, तुला कसं वाटते शेताकडे आल्यावर? खूप छान, खूप छान। ते काय आता त्याचा बॉल केला तू? आता खेळायला बॅट आणालो, बॅट आणायलास? हे गेला बॅट आणायला। हे अशी धावपळ असते याची, शेताकडे आला की इकडं पळ तिकडं पळ, हे बघ ते बघ, पडल लागल काहीही भीती नाही, एकदम बिंदास। चला तर मग पुढचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला पुढे। हे बघा यानं बॅट आणली, बॅट दाखवायला तुम्हाला कसा खेळतोय म्हणून दाखवण्यासाठी। बघा बॅट बॉल लागल का मला? अरे बापरे, छान छान। चला भाजी खुडायला जायचं आहे आपल्याला। तर ही बघा हरभऱ्याची भाजी, ही असं छोटा छोटा असा शेंडा धरून अशी काढायची असते। तर पाठीमागून श्रीचं चालले माझी शूटिंग घे, मी चारा काढायलो। तर हे बघा हे असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे असतात आणि याची भाजी बनवायची असते। तर भाजी खूप छान लागते हरभऱ्याची, मस्त अशी ताजी ताजी भाजी, गरम गरम भाजी भाकरी छान लागतात खायला। गावाकडची मज्जाच काही वेगळी असते, सर्व भाजीपाला ताजा ताजा शेतातला खायला मिळतो। सिटीला काय ताजा मिळत नाही सध्या। सिटीला पण हे बायका, आमच्या इथल्या अशा बायका बऱ्याचशा भाजी खुडून विकायला चालल्यात, सिटीला विकत आहेत भाजी नेऊन 40 रुपये किलो 50 रुपये किलो, पण ती 1-2 दिवसाची खुडलेली वगैरे असते, त्याच्यामुळं एवढी काय अशी टेस्ट लागत नाही। पण ताजी ताजी खुडलेल्या भाजीची चवच काय वेगळी असते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि श्रीचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करा। हे बघा श्रीचं चाललंय गवत काढणं। श्री किती गवत काढलास?
बघू का? म्हणजे श्रीला गवत काढायला, चारा काढायला भरपूर आवडते, हे की नाही श्री? हं? गवत म्हणून हरभराच काढशील? आ काढणास की? इकडे बघून काढ की. मग आता तुझी काय पाठ दाखवू मी? असं माकड उड्या मारल्यासारखं उड्या मारत चारा काढतात. हाताने चारा काढतात की विळ्यानं काढतात? बघा, चारा काढत काढत आमच्या बेंडकुड्या चालू आहेत, बेंडकुड्या डुबुक डुबुक. तर बघा, ही एवढी भाजी मी खुडली. आणखी बरीचशी खुडणी झाली असती, पण वेळ नाही आता तेवढा खुडायला. बघू नंतर कोण्या तरी दिवशी येऊ खुडायला. भाजी खुडण्याला खूप मेहनत लागते, बराचसा वेळ लागतो याला खुडायला. तर या ठिकाणी माझी आई किंवा आत्याबाई असतात, तर त्यांनी भरपूर सारी खुडली असती, यापेक्षा दुप्पट तिप्पट एवढ्या वेळात. पण मला तेवढं होत नाही खुडणं, श्री म्हणल्यासारखं की मम्मीला प्रॅक्टिस नाही. मी जास्त करून येत नाही शेताकडं. पण तर हे बघून घ्या आमच्या गाई, की गाई किती आहेत काय नाही. गायची ओळख करून देईल तुम्हाला श्री. श्री इकडून ये, गायाचे नाव सांग, ओळख करून दे गायाची. चल ओळख करून दे. म्हणजे तू त्यांचं काय काय नाव ठेवलं शेस? ही आहे चांदणी, ती आहे शेरू सेकंड नंबरची, ती थर्ड नंबरची आहे कपिला, आणि ही आहे ड्युरी. कारण ही ड्युती श्रीला म्हणजे काय सगळ्यांनाच ड्युती जराशी ड्युरी आहे, त्याच्यामुळे त्याने हिचं नाव ठेवलं ड्युरी. आणि ही तिचं नाव आणखी ठेवायचं आहे, ठेवलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुचवा हिचं नाव काय ठेवायचं काय नाही. लहान मुलांचं असंच असते, काहीही घरात नवीन वस्तू आली, प्राणी आला, काय आला की असते की बाबा ह्याचं नाव हे ठेवूया, त्याचं नाव ते ठेवूया. जुली, हा. आणि आमची एक जुली पण आहे, जे श्रीची फ्रेंड आहे, ती दाखवते तुम्हाला. एक मिनिट थांबा, बोलव तिला. ती गेली तिच्या मम्मीच्या मागं. तर हे पाहू शकता तुम्ही, सूर्यास्ताचा व्ह्यू इथून किती सुंदर दिसतोय. सगळीकडं असं हिरवगार थंडगार वातावरण. सूर्य आपल्या घरी जायला तयार आहे. चला तर मग मी पण माझ्या व्हिडिओचा एंड इथेच करते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.